तर फडणवीस आज नागपूरमध्ये तब्बल 30,000 जेनझींसोबत संवाद साधणार आहेत। नागपूरमधील रेशीमबाग मैदानामध्ये फडणवीसांचा आज जेनझींसोबतचा संवाद आहे। जेनझींच्या प्रश्नांना मुख्यमंत्री फडणवीस स्वतः उत्तर देतील। मुख्यमंत्र्यांच्या संवादासाठी 240 फुटाचा भव्य कॅम्प तयार झालेला आहे। यावेळेस 4,000 ढोलताशा वादक सादरीकरण करणारे, विश्वविक्रम नोंदवणारे रेशीमबाग मैदान तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांसाठी भव्य असा रॅम्प देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। जेनझींसोबतचा हा संवाद अतिशय महत्त्वाचा सध्या मानला जातोय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांच्याकडून घेऊयात। सुनील, आपण पाहतोय खरं तर जेनझी केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात सध्या चर्चेचा विषय आहेत आणि त्याच जेनझींसोबत आज मुख्यमंत्र्यांचा संवाद आहे। काय अपडेट? नक्कीच सेजल, आपण या ठिकाणी जर बघितलं तर नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आपण बघू शकतो की जेनझींशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहे। जवळपास 30,000 जेनझी आणि युवक जे आहेत ते या संवाद कार्यक्रमात दाखल होणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की किती मोठा स्टेज जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। रॅम्प जर आपण बघितला तर मोठा रॅम्प सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की आता जेनझी जे आहे किंवा विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। या ठिकाणी त्यांची हजेरी जी आहे ती पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेशीमबागच्या मैदानावर हे सगळे जेनझी जे आहे, युवक जे आहे ते पोहोचलेले आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी ढोल ताशा पथकाचा एक रेकॉर्ड होणार आहे। आपण समोर जर बघितलं तर भव्य दिव्य असं आयोजन आहे आणि त्या ठिकाणी ढोल ताशे पथक सुद्धा पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण युवकांची आणि या जेनझींची जर संख्या या ठिकाणी बघितली तर जेनझींची संख्या आपण बघू शकतो की सगळे हे युवक आहेत ते या ठिकाणी आलेले आहे। मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधणार आहे, कारण जेनझी हा विषय जो आहे तो सध्या मोठ्या प्रमाणात गाजतो आहे आणि त्याचमुळे मुख्यमंत्री आता या जेनझींशी संवाद साधणार आहे। यांचे विचार काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार।